अत्यंत शांत व प्रसन्न वातावरण असलेली वेगवेगळ्या देवतांची विशाल मंदिरे हे कोकणाचं एक वैशिष्ट्य। कोकणाला देवभूमी म्हटले जाण्याचे कदाचित हेही एक कारण असावे। यापैकी अनेक मंदिरे जुन्या काळच्या अत्यंत सुंदर अशा काष्ठशिल्प परंपरेचा समृद्ध वारसा आहे। कोकणातील या काष्ठशिल्प समूहातील एखादे उदाहरण विस्ताराने पाहायचे असल्यास आपल्याला कलात्मक, सांस्कृतिक, मूर्तिशास्त्रीय आणि शैली स्वरूपातील मूल्ये लक्षात घ्यावी लागतात। म्हणूनच उत्तरादाखल आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील यक्षिणी मंदिरातील काष्ठशिल्पाबद्दल जाणून घेऊ। माणगावचे यक्षिणी मंदिर हे कोकणी काष्ठशिल्प परंपरेचा वारसा जपणारे एक अद्वितीय मंदिर आहे। नमस्कार मित्रांनो, मी वॅगाबॉन्ड मॅक आणि आपण बघत आहोत येवा कोकण आपलोच असा। कोकण आणि विजेचा लपंडाव हे तर इथे नेहमीच आहे। आम्ही जेव्हा ह्या मंदिरात शूटिंगला आलो तेव्हा इथेही विजेचा लपंडाव सुरूच होता आणि तसंच आम्हाला इथे चित्रीकरण करणं भाग होतं। हा आहे मंदिराचा एकदम सुंदर असा मंडप आणि कोकणी पद्धतीच्या झालरीने अख्खा प्रशस्त मंडप हा सजवण्यात आला होता। इथेच मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी हे एक वैशिष्ट्यपूर्ण मंदिर बघायला मिळालं, जिथे फक्त देवांच्या तसबिरी लावण्यात आलेल्या होत्या। देवदर्शनाबरोबरच कला जागृत ठेवण्यासाठी शिल्पांना मंदिरात स्थान असते। यक्षिणी मंदिराच्या गर्भगृहाचे भव्य प्रवेशद्वार व कडेची लाकडी महिरप वजा भिंत आपले लक्ष वेधून घेते। या भव्य अशा शाखेवर नानाविध शिल्पपट्ट पाहायला मिळतात। 3 मोठ्या शिल्पपट्टांच्या हाताला हत्ती, हंस, व्याल म्हणजे वेगवेगळ्या प्राण्यांचे अवयव असलेला मिश्र प्राणी, सिंह, घोडा, मोर आदी शिल्पे आहेत। त्याच्या खाली सूरसुंदरींची, वाद्य वाजवणाऱ्या सुंदरींची तसेच नृत्यांगनांची शिल्पे आहेत। यापैकी दोघींच्या डोक्यावर घागरी आहेत, त्या नद्यांचे प्रतीक असावेत। त्यावरील भागात कोरलेले मकर आकर्षक आहेत। मकर म्हणजे मगरीसारखा परंतु संस्कृत काल्पनिक प्राणी असून त्याला मागचा भाग येथे वनस्पतींच्या वेल सदृश्य शेपटीत रूपांतर केलेला असतो। या प्रवेशद्वाराला ललाटबिंब म्हणून शेषशाही विष्णूंची प्रतिमा आहे। साहजिकच सेवा देणारी लक्ष्मी, ब्रह्मदेव, गरुडांचे अंकन या लाकडी ललाटबिंबावर आहे। या द्वारशाखा मखराच्या वरील भागात आकर्षक स्वरूपात दशावतार कोरलेले आहेत। यात वराह वैशिष्ट्यपूर्ण असून मानवदेह व वराहमुख असे शिल्पांकन आहे। हे मखर चंदेरी रंगात रंगवलेले आहे। कोकणी मंदिर शिल्पांमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे छताचे पाट। छताला तुळयांची जी चौकट तयार होते त्यावर हे पाट टाकतात। या पाटांवर शिल्पे कोरलेली असतात। यक्षिणी मंदिरातील शिल्पांमध्ये अग्निदेवता, अष्टदिक्पाल इत्यादी तर आहेतच, परंतु बहुहस्त, बहुपाद, अतिमानवी किंवा यक्षरूप प्रतिमा आहे। 6 शिरे, 8 पाय, 2 शिरे, 4 हात, 10 हात असलेल्या प्रतिमा आहेत। याबरोबरीने स्थानिक रहिवासी व बाहेरगावच्या भक्तांच्याही लक्षात न येणाऱ्या 64 योगिनी यांच्या प्रतिमा या मंदिराच्या मंडपाच्या छतालगतच्या वितनावर कोरलेल्या आहेत। या योगिनी समूहात माशावर आरूढ झालेली आणि बेडकीचे मुख असलेली
अश्वमुखी, गाढव वाहन असलेली बकरीच्या मुखाची गदर्भमुखी अशा अनेक स्वरूपात 64 योगिनी आहेत. त्यांची नावे वेताळी, सूर्यपुत्र, ही गांधीरी, कुमारी, चंद्रकांती, करलाली, चंडिका, तारा, यमुना, पद्मावती, अघोरा, अग्निहोत्री, खेमुखी अशा आपल्याला ओळख करून देता येते. यात सभामंडपातील हस्तदेखणे असून त्यावर हुक्का ओढणारा योगी, हनुमान, व्याल या प्रतिमा, झाडझडोरा किंवा सजावटी बरोबरच शिल्पिलेले आहेत. लाकडावरील कोरीव कामांची ही उत्तम शिल्पे, ही काष्ठशिल्पे आणि या सुंदर अशा मूर्ती. काष्ठशिल्पांचा अभ्यास करायचा असेल तर माणगावचं यक्षिणी मंदिर हे एक सुंदर उदाहरण आहे. सुंदर असा कॅनव्हस आहे. हे माणगावचं यक्षिणी मंदिर हे एकमेव यक्षिणी मंदिर असल्यामुळे या मंदिराला खरोखरच भेट देणं अति आवश्यक आहे. हा मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग. मंदिर पूर्णपणे लाकडाचं असल्यामुळे वरच्या कौलारू छताला आधार देणारे हे लाकडाचे तुळया किंवा खांब आणि त्यांची वैशिष्ट्यपूर्ण रचना ही अतिशय सुंदर आहे आणि बघण्यासारखी आहे. अशीच रचना आपल्याला लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये सुद्धा बघायला मिळाली होती. कोकणामध्ये होळीचा उत्सव 5 दिवस चालतो. आम्ही आलो तो होळीचा दुसरा दिवस. त्यामुळे मंदिरामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या आणि देवीला कौल लावणाऱ्या भाविकांची अलोट गर्दी होती. त्यामुळे चित्रीकरण सुद्धा करणं थोडंसं अवघडच होतं. मंदिरामध्ये पारंपरिक कौल लावण्याचा कार्यक्रम चालू होता. सतत आजूबाजूच्या गावातली मंडळी ही टप्प्याटप्प्याने मंदिरात येत होती. त्याचप्रमाणे मंदिरात येत असताना पारंपरिक ढोल नगारे यांच्या गजरामध्ये या मंडळींचा आगमन होत होतं. मंदिरात कौल लावणे हा होळीचे 5 दिवस चालणारा एक अव्याहत असा कार्यक्रम असतो आणि संपूर्ण गावामधनं मंदिरात दर्शनासाठी आणि कौल लावण्यासाठी येत असतात. होळी कोकणातला एक महत्त्वाचा सण उत्सव. कोकणी मंदिरात दिसतात ते पारंपरिक दीपस्तंभ आणि बाजूलाच तुळशी वृंदावन आणि हे भव्य असे मंदिराचे आवार आणि होळीसाठी कौल लावण्यासाठी येणारी नागरिक. मंदिराच्याच आवारामध्ये हा एक असा पाणवठा किंवा विहीर आहे. कोकणातल्या प्रत्येक मंदिरामध्ये पाण्याची व्यवस्था, पाण्याचा स्रोत हा कायमच आपल्याला बघायला मिळतो आणि त्याची जपणूक सुद्धा इथले गावकरी अतिशय व्यवस्थित करत असतात. प्रत्येक मंदिरासमोर आपल्याला सापडणारा हा पाण्याचा स्रोत अलौकिक. ही विहीर चौकोनी आकाराची आहे आणि पाणी या विहिरीला अक्षरशः हाताच्या अंतरावर आपल्याला बघायला मिळते
आता आधुनिक पद्धतीच्या मोटारसुद्धा या विहिरीला लावण्यात आल्या. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? नवीन नवीन व्हिडिओ, नवीन नवीन मंदिराची माहिती देणे हा या चॅनलचा उद्देश आहे. आपण व्हिडिओ तो जरूर बघता, पण चॅनलला सबस्क्राईब मात्र करत नाही. चॅनलला सबस्क्राईब केले तर आमचा उत्साह निश्चितच द्विगुणित होणार, यात शंका नाही. तो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या